22 एप्रिल 2026 रोजी होणारा इयत्ता 7वीचा पॅटचा जो इंग्लिश विषयाचा पेपर असणार आहे, त्यामध्ये कोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, तसेच त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा जो 22 एप्रिल 2026 रोजी पॅटचा पेपर होणार आहे इंग्लिश विषयाचा, तो कसा सोडवायचा ते पाहणार आहे. त्यामुळे चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम जो तुमचा प्रश्न पहिला असणार आहे तो पहा. ओरल सेक्शनवरचा असणार आहे. तोंडी परीक्षेसाठी एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे पहा. आणि ज्यामध्ये 5 मार्क्ससाठी तुम्हाला काय प्रश्न विचारला जातो, तर आन्सर एनी 5 क्वेश्चन्स फ्रॉम द लिस्ट बिलो. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार आहेत आणि त्याचे तुम्हाला उत्तरेही तोंडी द्यायची आहेत. एकूण 10 प्रश्न असणार आहेत आणि कोणत्याही 5 प्रश्नांची तुम्हाला काय करायचं आहे, उत्तरेही द्यायची आहेत. तर चला तर पाहूयात. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? तर ह्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल इंग्रजीमध्ये? गुड मॉर्निंग सर, आय एम फाईन, थँक यू, हाऊ आर यू? अगदी सोपं आहे पहा. असं तुम्हाला प्रश्नाचं त्या उत्तर द्यायचं आहे. सेकंड वन असणार आहे पहा. कॅन यू प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ? तर याचं उत्तर कसं असणार आहे? माय नेम इज, तुमचं नाव इथं सांगायचं आहे. मी इथं एक एक्झाम्पलसाठी लिहिलेलं आहे पहा. मनीष, किंवा इथं मुलगी असाल तर मनीषा, किंवा व्हॉट एव्हर, रोहिणी, ऐश्वर्या, अस्मिता. तर तुमचं नाव सांगायचं आहे. अँड आय एम अ स्टुडंट, आय स्टडी इन 7th क्लास. तर अगदी सोपं आहे पहा. इंट्रोडक्शन अगदी थोडक्यात द्यायचं आहे, 2 ते 3 लाईनमध्ये. त्यानंतर पुढचा असणार आहे पहा. कॅन यू टेल मी व्हॉट यू लाईक टू डू आफ्टर स्कूल? तर शाळा संपल्यानंतर तुम्ही काय करता हे तुम्ही कृपया मला सांगू शकाल का? असा इंग्रजीमध्ये प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर कसं आहे पहा. आपण क्वेश्चन 3 पाहत आहोत. तर याचं उत्तर पहा. आफ्टर स्कूल आय लाईक टू प्ले गेम्स, कम्प्लीट माय होमवर्क. तर तुम्ही काय करता शाळा सुटल्यानंतर ते लिहायचं आहे. तुम्ही प्ले गेम्स खेळता, त्यानंतर तुमचा होमवर्क कंप्लीट करता, तर ते लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे. त्यानंतर पहा चौथा क्वेश्चन. मे आय नो व्हॉट यू हॅड फॉर ब्रेकफास्ट टुडे? असं उत्तर पहा. आय हॅड पोहा अँड टी फॉर ब्रेकफास्ट टुडे. फिफ्थ क्वेश्चन असणार आहे. कॅन यू डिस्क्राईब युअर बेस्ट फ्रेंड? माय बेस्ट फ्रेंड इज काइंड, हेल्पफुल अँड ऑलवेज सपोर्ट्स मी. तुमच्या मित्राविषयी, बेस्ट फ्रेंडविषयी तुम्हाला सांगायचं आहे पहा. माझा मित्र खूप चांगला आहे, मदत करणार आहे आणि तो नेहमी मला मदत करत असतो. त्यानंतर पहा सिक्स्थ क्वेश्चन आहे. कुड यू हेल्प मी बाय पिकिंग अप दॅट बुक? यस शुअर, आय विल पिक इट अप फॉर यू. त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन पहा. कॅन यू टेल मी हाऊ यू स्पेंड युअर लास्ट संडे? आय स्पेंड माय लास्ट संडे विथ माय फॅमिली अँड प्लेड क्रिकेट. त्यानंतर एट्थ क्वेश्चन पहा. मे आय नो व्हेअर यू लाईव्ह? तर ह्याचं उत्तर असणार आहे आय लाईव्ह इन किंवा आय लिव्ह इन कानपूर, किंवा तुमच्या शहराचं नाव तुम्हाला सांगायचं आहे तिथं. त्यानंतर नाईन्थ क्वेश्चन पहा. कॅन यू नेम युअर फेवरेट टीचर? तुमच्या फेवरेट टीचरचं नाव सांगायचं आहे. तर तिथं पाहू शकता. माय फेवरेट टीचर इज माय इंग्लिश टीचर. व्हॉट एव्हर, एक्झाम्पलसाठी सांगते मिस्टर पाटील सर, किंवा तुम्ही काही तुमचे जे टीचरांचं नाव आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे फेवरेट टीचरचं. त्यानंतर टेन्थ क्वेश्चन पहा. कुड यू टेल मी वन गुड हॅबिट यू फॉलो एव्हरी डे? तर तुमची एक चांगली मला सवय सांगू शकाल का जी रोज तुम्ही फॉलो करता? तर तुम्ही काही सांगू शकता की आय वेक अप अर्ली अँड कीप माय सराउंडिंग क्लीन, किंवा आय रीड माय फेवरेट बुक्स अँड मेक नोट्स ऑफ द बुक्स. तर तुम्ही एखादं सुंदर असं पुस्तक वाचता रोज, त्यातील 2-3 पानं त्यावर नोट्स बनवून ठेवता, किंवा मी रोज डायरी लिहितो, असं इंग्रजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. एकच सांगायचं आहे पहा, कोणतंही गुड हॅबिट. तुम्ही रोज डायरी लिहिता. आय राईट डेली डायरी, आय राईट माय डायरी डेली, असं तुम्ही इंग्रजीमध्ये सेंटेन्स करून लिहायचं आहे. 7चा पेपर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, हेवी शब्द त्यामध्ये वापरायचे नाहीत पहा. अगदी सिंपल वाक्य साधं बनवून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पहा ओरल सेक्शनमध्ये परत 5 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तो तुम्हाला एखादी पोएम देणार आहेत आणि ती तुम्हाला वाचून दाखवायची आहे. विथ कसं, प्रॉपर पॉजेस, इंटोनेशन अँड प्रोनाऊन्सिएशन. तर ह्याचं पहा पोएम कशी वाचायची आहे मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी वाचून दाखवते आणि तुम्हाला व्यवस्थितच वाचायची आहे. त्यावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, फक्त तुम्हाला ती पोयम वाचून दाखवायची आहे आणि त्यावरून तुम्हाला 5 पैकी किती 4 द्यायचे का 5 पैकी 5 द्यायचे मार्क्स हे ठरवणार आहेत.
तर सर्वात आधी त्याचं टायटल पहा, वाचायचं मोठ्याने, प्लीज डोंट रीड दिस. त्यानंतर सुरुवात करायची पोयमला, इट्स ओनली मीन फॉर मी. थांबायचं कारण तिथं पूर्णविराम आहे. लगेच दुसरं सेंटेन्स घ्यायचं नाही, तर तिथं थोडंसं पॉज घ्यायचा आणि त्यानंतर दॅट्स इट इथे देखील थांबायचं आहे. जस्ट मूव्ह अलॉंग नाव, देर इज नथिंग हिअर टू सी. बिसाइड्स आय एम शुअर वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. सो पुट द पोयम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. हे, व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट इजंट व्हेरी नाईस. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I'm telling you, it's a private. Do not read one more line. तर अशा प्रकारे ही पोयम तुम्हाला वाचून दाखवायची आहे ओरलमध्ये. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तो तुमचा रिटर्न रायटिंग सेक्शनवरती असणार आहे आणि हा एकूण तुमचा बघा 50 मार्क्ससाठी असणार आहे, त्यामुळे ते व्यवस्थित सोडवायचं आहे. प्रश्न तिसरापासून रायटिंग सेक्शन स्टार्ट होतो. एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला काय असणार आहे प्रश्न, रीड द पॅरेग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला एखादा पॅसेज देणार आहेत आणि तुमच्या 7वीचे जो इंग्रजीचं पाठ्यपुस्तक आहे त्यातीलच एखादा पॅसेज येणार आहे आणि त्यावरचे प्रश्न असणार आहेत. पहा, पेंगोलियन्स आर फाउंड इन इंडिया ओनली. तर याचं उत्तर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स ए 2 मार्क्ससाठी असणार आहे. फक्त तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. सर्वात आधी पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचं आणि त्याचं उत्तर काय असणार आहे लिहायचं आहे. पेंगोलियन्स आर फाउंड इन इंडिया ओनली हे फॉल्स स्टेटमेंट आहे. त्यानंतर सेकंड वन पहा 1 मार्क्ससाठी, द बेबी पेंगोलियन वॉज अ लेझी हे ट्रू असणार आहे, खरंच तो आळशी होता. त्यानंतर 4 मार्क्ससाठी तुम्हाला मॅच द पेअर्सचं कॉलम ए अँड कॉलम बी दिलेला आहे. तुम्हाला कॉलम ए मधले जे सेंटेन्स आहेत त्याच्याशीच रिलेटेड जे आन्सर आहेत कॉलम बी मधले ते तुम्हाला विथ ऑप्शन आणि ते लिहायचं आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला मॅच द कॉलम्स लिहायचे आहेत. अजिबात इथं पेननं अशा जोड्या जोडवायची नाही, ती चुकीची पद्धत आहे, ही नवीन आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर्स इन बी कॉलममध्ये असं लिहायचं आहे आणि बी कॉलममधले आन्सर्स विथ देअर ऑप्शन्स असं लिहायचं आहे. तर याचं उत्तर पहा, बेबी वॉज अ लेझी. तर त्याचं तिसरं ऑप्शन असणार आहे अँड डिडंट वॉन्ट टू वॉक. ममा रिमाइंडेड हिम दॅट ही हॅड टू गो आउट. फर्स्ट असणार आहे त्याचं उत्तर. बेबी रिफ्युज्ड अगेन. फोर्थ असणार आहे पहा, सेईंग दॅट ही वॉज अ टायर्ड. फोर्थ असणार आहे ममा ऑफर्ड टू कॅरी हिम ऑन हर टेल. त्यानंतर सी असणार आहे 2 मार्क्ससाठी, दिलेल्या शब्दाला अँटोनम्स किंवा अपोजिट वर्ड्स तुम्हाला पॅसेजमधील शोधून लिहायचं आहेत. लूज दिलेला आहे त्याचा टाईट पॅसेजमधला शोधून लिहिलेला पहा. शॉर्टसाठी लॉंग, नॅरोसाठी वाईड आणि पुलसाठी पुश. तर खूप सोपे प्रश्न असणार आहेत पॅसेजवरचे. त्यानंतर पुढचा प्रश्न ऐकून तुमचा पोयमवरचा 6 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये पाहू शकता तुम्हाला एक पोयम देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला रिलेटेड प्रश्न असणार आहेत. कम्प्लीट द सेंटेन्सेस बाय रीडिंग द पोयम्स केअरफुली अँड राईट द वर्ड्स असा प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा ए, तर इथं लिहिलेला आहे व्हेन द चाइल्ड सेज नो टू समथिंग इट इज अ बिईंग स्टबर्न. सेकंड असणार आहे व्हेन ॲडल्ट डू समथिंग रॉंग इट्स अ मिस्टेक. तर हे ॲक्सिडेंट म्हणजे मिस्टेक आणि ॲक्सिडंट हे काय असणार आहे, त्यातलं इनकम्प्लीट वर्ड्स तुम्हाला देणार नाही, ते कंप्लीट करून लिहायचं आहे, अंडरलाईन केलेलं आहे पहा. त्यानंतर पुढचा असणार आहे बी असणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, चूज अॅन अपॉर्च्युनिटी अँड मॅसेज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. तर तुम्हाला करेक्ट चॉईस करायचं आहे आणि दुसरा जो असणार आहे त्यातील करेक्ट स्टेटमेंट चूज करून लिहायचं आहे. असं उत्तर लिहिलेलं आहे पहा, देअर आर डबल स्टँडर्ड्स बिटवीन चिल्ड्रन अँड ॲडल्ट्स. अँड सेकंडचं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे, द पोयम शोज अनफेअर बिहेवियर ऑफ ॲडल्ट्स टुवर्ड्स चिल्ड्रन. सी असणार आहे पहा, तुम्हाला रायमिंग पेअर्सचे वर्ड शोधून लिहायचे आहे. दिलेल्या पोयममधील खूप सोपं आहे 2 मार्क्ससाठी. 4 जर वर्ड शोधून लिहा म्हणले तर 4 लिहायचे आहेत. 2 जरी पेअर्स तुम्हाला रायमिंग वर्ड्सचे पेअर शोधून लिहा, 2च लिहायचे आहेत. यामध्ये वेळ घालवू नका. पहा, लेझी, क्रेझी, र्यूड आणि गुड 2 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत. प्रश्न 5वा असणार आहे तो तुमचं काय असणार आहे, रीड इच हेडलाईन अँड इट्स अ सोर्स अँड राईट वेदर इट्स अ रिलायबल ऑर अनरिलायबल. तर तुम्हाला असं इनकम्प्लीट काय करणार आहेत, असं एक चार्ट देणार आहेत आणि त्यात फक्त हेडलाईन्स असे देणार आहेत. पहा, इथं पाहू शकता 6 एकूण हेडलाईन्स दिलेले आहेत, एकूण 6 मार्क्ससाठी आहे आणि तुम्हाला फक्त ते रिलायबल आहे की अनरिलायबल आहे ते फक्त या कॉलममध्ये लिहायचं आहे आणि त्याचं सोर्स तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. पहा, पहिली हेडलाईन असणार आहे, सायंटिस्ट
फाइंड वॉटर ऑन मार्स. तर हे काय आहे, रिलायबल आहे, खरी आहे. कुठून हे भेटलेली आहे बातमी, तर न्यूजपेपर, सायन्स जर्नल किंवा सोशल मीडिया किंवा ही एक र्युमर देखील असू शकतं, म्हणजे अफवा देखील असू शकते. त्यानंतर पुढचा पहा प्रश्न, इटिंग चॉकलेट्स डेली मेड युअर लाईफ 100 इयर्स. तर रोज एक चॉकलेट खाल्लं तर तुम्ही 100 वर्ष जगू शकता. हे काय अनरिलायबल आहे, कारण चॉकलेट्स जे असतात ते आपल्याला काय असतात तर थोडंसं हार्मफुल असतात. त्यामुळे काय होतं तर दात ते किळू शकतात. तर इथं पाहू शकता, ह्याचा सोर्स तुम्ही लिहू शकता. सोशल मीडियावर एखादी र्युमर ही पसरली असेल किंवा न्यूज चॅनलवर सांगितली असेल किंवा न्यूजपेपरमध्ये देखील ही अफवा सांगितली असेल. त्यानंतर पहा, पालघर स्कूल शट ड्यू टू फ्लडिंग. पालघरमधील जी शाळा आहे ती पुरामुळे बंद झालेली आहे. तर हे काय आहे, तर आपल्याला पटण्यासारखी रिलायबल आहे ही बातमी आणि सोशल मीडिया किंवा फेक न्यूजमधून देखील ही येऊ शकते. त्यानंतर पहा, एलियन्स सीन फ्लाइंग ओव्हर पुणे सिटी. पुणे शहराच्या वरून एलियन्स काय करत तो उडत असतात. तर ही अनरिलायबल आहे, पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर ही ऑफिशियल गव्हर्नमेंट नोटीस आणि सोर्स कुठून आहे, ऑफिशियल गव्हर्नमेंट नोटीस किंवा न्यूजमधून आलेली आहे. त्यानंतर फिफ्थ असणार आहे, गव्हर्नमेंट अनाउन्सेस हॉलिडेज फॉर गणेशोत्सवा. ही रिलायबल असणार आहे आणि ऑफिशियल गव्हर्नमेंट नोटीस किंवा न्यूजपासून आलेल्या ह्याचं सोर्स आहे. त्यानंतर सिक्स बघा, मॅन क्लेम्स ही हॅझंट स्लेप्ट इन 15 इयर्स. 15 वर्ष माणूस झोपला आणि असं क्लेम्स केलेलं आहे. हे काय अनरिलायबल आहे आणि ह्याचं इंटरनेट किंवा र्युमर म्हणजे अफवा किंवा इंटरनेटवर ही एक अफवा पसरवलेली आहे. तर अशा प्रकारे 6 मार्क्सचा हा सोपा प्रश्न तुम्हाला फक्त रिलायबल अनरिलायबल लिहायचा आहे. त्यानंतर 6 मार्क्सचा पुढचा असणार आहे तो पहा, ग्रामरवरचं असणार आहे आणि एकूण त्यामध्ये 3 असणार आहेत, ए, बी आणि सी असणार आहे. प्रत्येक जो प्रश्न आहे ते 2-2 मार्क्ससाठी. दिलेले स्टेटमेंट हे काय करायचं आहे तुम्हाला, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करायचं आहे. पहा, दे आर सिंगिंग दिलं होतं, तर त्याचं पास्ट कंटिन्युअस असल्यामुळे तिथं वेअर येणार आहे. पहा, दे वेअर सिंगिंग. आणि त्यानंतर सेकंड वन असणार आहे पहा तुम्हाला, आय हॅड इटन अ मँगो. याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कन्व्हर्जन करून लिहायचं आहे. काय येणार आहे, हॅडच्या जागी हॅव येणार आहे, कारण आय आणि विला नेहमी हॅव हे हेल्प वर्ब लागत असतं आणि तुमचा जो ईट असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म इटन येणार आहे आणि एट इटन म्हणजे थर्ड फॉर्म काय येणार आहे, इटन अ मँगो. त्यानंतर पहा, मॅन क्लेम्स ही हॅझंट स्लेप्ट इन 15 इयर्स. हे तुम्हाला कंप्लीट करून लिहायचं आहे स्टेटमेंट. त्यानंतर बी बघा, 2 मार्क्ससाठी असणार आहे ग्रामरवरचा. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पहा, दिलेलं एक वाक्य असणार आहे आणि त्याचा सब्जेक्ट आणि प्रिडिकेट तुम्हाला ओळखून लिहायचं आहे 2 मार्क्ससाठी. सब्जेक्ट म्हणजे करता, काय वाक्य दिलेलं आहे, आय हॅव क्लोज्ड द विंडो. तर याचं सब्जेक्ट असणार आहे आय आणि प्रिडिकेट असणार आहे हॅव अ क्लोज्ड द विंडो. सी असणार आहे पहा 2 मार्क्ससाठी. तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या वाक्यातील वर्ब्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि ते वर्ब्स ट्रान्झिटिव्ह आहेत की इनट्रान्झिटिव्ह आहेत ते शोधून लिहायचं आहे. 2 दिलेले आहेत पहा तुम्हाला स्टेटमेंट. पहिल्यांदा त्यातलं वर्ब्स कुठला आहे, गो टू युअर प्लेस. ह्यातलं सर्वात मेन वर्ब्स आयडेंटिफाय करायचं गो, आणि त्या वर्बला काय प्रश्न विचारले जातं, व्हॉट गो. तर ह्याचं काय येणार आहे, टू युअर प्लेस. तर इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद. सकर्मक आणि अकर्मक क्रियापद तुम्हाला ओळखून लिहायचं आहे दिलेल्या वाक्यातील. तर इनट्रान्झिटिव्ह काय आहे, कारण ज्या वाक्याला काय असतं तर कर्माची आवश्यकता नाही तर त्याला काय म्हणतात तर अकर्मक क्रियापद म्हणजेच इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतात. त्यानंतर सेकंड पहा, फॉलो ट्रॅफिक रूल्स. याचं काय असणार आहे तुम्हाला, फॉलो मेन वर्बला व्हॉट प्रश्न विचारायचा, व्हॉट फॉलो. तर इथं ट्रॅफिक रूल्स, जर तिथं ऑब्जेक्ट उत्तर येत असेल आणि ऑब्जेक्ट नीडेड असेल तर तिथं ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद असतं. तर इथं पाहू शकता फॉलो हे वर्ब आहे आणि ते ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. तर ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद, आणि ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते म्हणजेच युअर प्लेस ही जे कर्म आहे त्याची आवश्यकता नसते त्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आयडेंटिफाय डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करून लिहायचं आहे दिलेल्या वाक्यातील. 2 मार्क्ससाठी असणार आहे, राघव गेव मी अ पेन्सिल. म्हणजेच यामधील तुम्हाला काय करायचं आहे, कर्म यातील फाइंड करून लिहायचं आहे, जे डायरेक्ट और इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला. तर सर्वात आधी त्यातील काय करायचं, मेन जे वाक्य आहे त्यातील मेन वर्ब शोधायचा. ह्याच्यामध्ये गेव हे सेकंड फॉर्म आहे, फाइंड केलं आणि त्या वर्बला व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट गेव. तर काय उत्तर येतं, पेन्सिल. तर ते काय असतं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि राहिलेलं जे असतं पहा ते काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे म्हणजेच मी.
पुन्हा एकदा सांगते, दिलेल्या वाक्यातील मेन वर्ब शोधायचा आणि तो शोधल्यानंतर त्या वर्बला तुम्हाला व्हॉटने प्रश्न विचारायचा. इथं गेव हे मेन वर्ब आहे, त्याला व्हॉट गेव, तर काय उत्तर येणार आहे? पेन्सिल. तर पेन्सिल हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे आणि जे कुणाला, तर मी म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे मी असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, क्वेश्चन 7 असणार आहे एकूण 5 मार्क्ससाठी आणि हा तुमचा लँग्वेज स्टडीवरती बेस्ड असणार आहे. पहा ए जो असणार आहे तो तुम्हाला काय करायचं आहे, एक रिलेटेड वर्ड्स लिहायचा आहे क्लासरूमच्या रिलेटेड 1 मार्क्ससाठी. क्लासरूमच्या रिलेटेड स्टुडंट तुम्ही ब्लॅकबोर्ड, टीचर लिहू शकता. त्यानंतर पहा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड शब्द लिहायचा आहे, काय येणार आहे? कम्प्युटर. त्यानंतर पहा ऑफलाईनचा ऑपोजिट वर्ड काय येणार आहे? ऑनलाईन. हा देखील 1 मार्क्सला, एकूण 3 मार्क्स आले. आणि लास्टचा वर्ड चेन तयार करण्यासाठी 2 मार्क्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक वर्ड्स देणार आहेत आणि त्याच्या लास्ट लेटरपासून नवीन असं नाऊन तयार करायचे. मेक अ वर्ड चेन ऑफ नाऊन किंवा मेक अ वर्ड चेन ऑफ वर्ब देखील येतील किंवा मेक अ वर्ड चेन ऑफ ॲडवर्ब काही देऊ शकता. तर तुम्हाला जे प्रश्नात दिलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, वर्ड चेन तयार करायची आहे. तर क्लासरूमचे यम लास्टला आले त्यापासून आपल्याला नाऊन तयार करायचं आहे मार्कर. ते आर आलं, आरपासून रुलर, त्यानंतर आर आलं परत रजिस्टर आणि त्यानंतर आर आलं रोलर. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, असं वर्ड चेन तयार करायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा असणार आहे तुमचा, की दिलेले इन्स्ट्रक्शन्स डूज अँड डोंट्समध्ये क्लासिफाय करायचे आहेत आणि एकूण 6 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे पहा. आणि यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर डूजचे मी एक ट्रिक सांगितलेली आहे पहा. डूजचे स्टेटमेंट्स कसे ओळखायचे दिलेले स्टेटमेंट्समधून, तर ज्याच्या सुरुवातीला डोंट येत नाही, ज्या शब्दाच्या सुरुवातीला डोंट येत नाही असे तुम्हाला स्टेटमेंट्स इथे लिहायचे आहेत. काय येणार आहे पहा, रेज युअर हँड्स बिफोर स्पीकिंग. त्यानंतर सेकंड वन असणार आहे डोंट शाउट ऑर इंटरनेट अदर्स. सेकंड वन असणार आहे लिसन केअरफुली टू टीचर्स. डोंट डॅमेज स्कूल प्रॉपर्टी. थर्ड वन असणार आहे कम्प्लीट युअर होमवर्क इन टाईम. त्यानंतर थर्ड असणार आहे डोंट टीज युअर फ्रेंड्स. फोर्थ असणार आहे कीप युअर क्लासरूम क्लीन. डोंट टॉक हार्शली विथ अदर्स. फिफ्थ असणार आहे रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन्स. डोंट ब्रेक द डिसिप्लिन ऑफ युअर स्कूल and be careful while stepping down the stairs. Don't run here and there in recess time. तर अशा प्रकारे डूज आणि डोंट्समधले वाक्य जे असणार आहेत पहा. डोंट्समध्ये वाक्य जे होताना सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला डोंट्स येत असतं, त्यामुळे ते स्टेटमेंट जे असतात ते काय असतात, डोंट्सने असतात. त्यानंतर डूचे स्टेटमेंट्सला सुरुवातीला काय असतं, मेन वर्ब असतं आणि नेहमी काय असतं, तर तिथं डोंट्स नसतं. जे मेन वर्ब्सने हे सेंटेन्स तयार होत यांची सुरुवात होत असते. तर अशा प्रकारे दिलेले इन्स्ट्रक्शन्स जे असतात ते तुम्हाला डूज आणि डोंट्समध्ये क्लासिफाय करायचे आहेत आणि ते 6 मार्क्स बघा घेऊन जायचे आहेत. इथं चुकून 7च्या ऐवजी 6 नंबर्स असायला पाहिजे, ते तुम्ही करेक्ट करून काय करा, तुमच्या वहीमध्ये लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 9. कम्प्लीट द गिवन स्टोरी विथ प्रॉपर वर्ड्स गिवन इन टू ब्रॅकेट. तुम्हाला काय केलेलं आहे, तर यामध्ये ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत आणि ते वर्ड्स तुम्हाला त्या स्टोरीमध्ये फिल करायचे आहेत. तर काय आहे त्याचं टायटल, द गोल्डन एग्ज. तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, ही जी स्टोरी इनकम्प्लीट दिलेली आहे ती वर्ड्स यामध्ये व्यवस्थित फिल करून करायचे आहेत. सर्वात आधी काय करायचं, व्यवस्थित स्टोरी वाचायची आणि त्यानंतर कोणते वर्ड्स तिथे येऊ शकतात यावरून सर्वात आधी पेन्सिलनं तिथे लिहायचं आणि त्यानंतर पेनानं मीन लिहायचं आहे. तर पाहू शकता, वन्स देअर वॉज अ फार्मर. एखादा शेतकरी होता आणि ही फाउंड अ काय येणार आहे, हेन, म्हणजे त्याला एक कोंबडी भेटली. कोंबडी त्यानं पाळली होती आणि त्यानंतर दॅट लेड गोल्डन एग्ज, जी सोन्याची अंडी देणारी होती. त्यानंतर इनिशियली ही वॉज अ व्हेरी हॅपी विथ 1 गोल्डन एग अ डे. प्रत्येक दिवशी ती एक सोन्याची अंडी देत असल्यामुळे तो खूप आनंदी झाला. बट सून ही बिकेम अ ग्रीडी. त्यानंतर तो खूप लोभी झाला अँड वॉन्टेड ऑल द गोल्ड ॲट वन्स. तर त्याला तो खूप लोभी, त्याचं लोभ वाढल्यामुळे त्याला काय सगळं जे गोल्ड म्हणजे सोनं असणार आहे ते त्याला एकाच टाईमला भेटावं असं वाटत होतं. त्यामुळे त्यानं काय केलं, तर या लोभपणातून त्यानं एक कृत्य केलं आहे. तर ही किल्ड येणार आहे पहा इथं वर्ड्स, द हेन, त्या कोंबडीला त्याने मारलं. ही फाउंड नो गोल्ड इनसाइड. तर त्या कोंबडीच्या आत एकही म्हणजे सोनं नव्हतं. सोनं देणाऱ्या अंडीचं त्यानं मारलं, सोनं देणाऱ्या अंडीला, आणि त्याच्यामध्ये काहीसुद्धा गोल्ड नव्हतं. त्यानंतर बघा, दस ही सफर्ड अ बिग लॉस, ही बिकेम अ व्हेरी सॅड. तर सॅड ह्या वर्ड इथे येणार आहे. तर या मोरलचा स्टोरी, द मोरल ऑफ द स्टोरी इज अ दॅट काय येणार आहे, ग्रीड कॅन लीड टू डिस्ट्रेस. तर लोभ हा अतिशय हानिकारक असतो. हे त्या जी स्टोरी असणार आहे त्याचं मोरल म्हणजे तात्पर्य हे असणार आहे. तर अशा प्रकारे लिहायचं आहे. पुढचा ट्रान्सलेशनचा असणार आहे पहा, अशा प्रकारे सोडवायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच.